स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी असताना येरळा नदीवरील धक्कादायक चित्र या ठिकाणी समोर आलेलं आहे। मी आता उभा आहे वाजर येथील येरळा नदीच्या पुलावर। या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर येरळा नदीवरील पूल हा खचलेला आहे आणि भविष्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला तर या ठिकाणी मोठं नुकसान देखील शेतकऱ्यांना सहन करावं लागणार आहे। आता या पुलावरची नेमकी परिस्थिती काय हे बघूया आपण। अर्जुन है तू, ये तेरा कुरुक्षेत्र है, तेरा कर्म ही शस्त्र है, रुकना नहीं, बढ़ता चल, बढ़ता चल। विटे शहरातील नामांकित उद्योजक, सामाजिक, शैक्षणिक, मेडिकल व कन्स्ट्रक्शन क्षेत्रात दमदार कामगिरी करणारे आमचे सर्वांचे लाडके मित्र व मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवाणी सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्रशांत अप्पा कांबळे, ॲडव्होकेट सचिन भैया जाधव, संजय काका सपकाळ, संग्राम नाना माने, विकास जाधव, अमित भोसले, विनोद पाटील, पांडुरंग पवार, माधव रोकडे, संभाजी होगले, आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप व राजलक्ष्मी मित्र परिवार। या ठिकाणी मी तुम्हाला या बंधाऱ्यावरील धक्कादायक असं चित्र तुम्हाला दाखवू शकतो। या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर समोर हा वाजरचा पूल आहे आणि त्या पुलाखालून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात असतं। या ठिकाणी जर समोर तुम्ही बघितलं तर जो बंधारा आहे त्याच्या या साईडला जिथून पाणी वाहतंय तिथून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही जमीन खचून गेलेली आहे आणि येरळा तशी बघितलं तर संत गर्दीनं वाहणारी नदी आहे, परंतु पावसाळ्यात तिचं रुद्ररूप पाहायला मिळतं। आज जर बघितलं तर या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर येरळा नदीला पूर येतो आणि हा पूर आल्यानंतर या पुलाच्या माध्यमातून जो बंधारा घालण्यात आला आहे त्या ठिकाणी हे पाणी अडवण्यात येतं आणि जर या पुलाच्या खाली बघितलं तर या ठिकाणी जिथून पाणी वाहतंय तिथून मोठ्या प्रमाणात प्रवाह असल्यामुळे या ठिकाणची जमीन खचलेली आहे। परिणामी या नदी लगतच्या शेतकऱ्यांना याचा धोका होऊ शकतो। गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी हा जो प्रकार सुरू आहे तो इथल्या स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनास कळवले आहे, परंतु याकडे दुर्लक्ष आहे। पावसाळ्याला अगदी काही दिवस बाकी आहेत, त्यामुळे जर भविष्यात मोठा पाऊस झाला तर ही जमीन वाहून जाऊन या लगतच्या शेतकऱ्यांना याचा मोठा धोका सहन करावा लागणार आहे। तरी या परिस्थितीची लवकरात लवकर पाहणी करून संबंधित विभागाने ही डागडुजी करावी। हा पूल ही जे काय वाहून गेलेलं जमीन आहे ती व्यवस्थित करावी, या ठिकाणची दुरुस्ती करावी अशी मागणी इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी केलेली आहे। जर ही वेळेस दुरुस्ती केली नाही तर हा पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकतो अशी देखील भीती या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे। तरी संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन या ठिकाणची पाहणी करून हा पूल किंवा ही जमीन दुरुस्त करावी, हा खचलेला भराव या ठिकाणी घालावा, ही भिंत बांधावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे। सदर गाव पुलावरती मोठ्या प्रमाणात पाणी येते, पाणी आल्यामुळे हे इथं खताचं प्रमाण चाललेलं आहे, जरी याला पुलावर धोका होऊ शकतो याचं शासनाने त्वरित काहीतरी अंमलबजावणी करावी। कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।